होळीच्या खूप खूप शुभेच्छा. माझं नाव सोनल आहे, पण ते सोनाल म्हणतात मला. सोनाल, हॅलो सोनाल. आसेन म्हणून ती टर्कीची आहे. क्रिस्पी पुऱ्या आमच्या इथं आवडतात. भाजी बरोबर पुरी अप्रतिम लागते. खूप सोपी भाजी आहे, अजिबात काहीच नाही. मद्याचं ताट अशा पद्धतीने मी तयार केलं. आता मी डबल कपडे घातलेले आहेत. तुम्ही म्हणाल थंडीचं खूप प्रमाणे नैवेद्याचा मान आमच्या स्वराचा असतो. नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम होळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आमच्या इथे UK मध्ये आमचे जे शास्त्रीजी आहे आमच्या मंदिरातले, त्यांनी सांगितले की ग्रहण लागणार आहे रात्री संध्याकाळी 4 नंतर काहीतरी ग्रहण आहे. तर 3 वाजेपर्यंतच होलिका दहन आपण करू शकतो इथल्या मुहूर्ताप्रमाणे. आता इथले चंद्र तारे सगळं वेगळं आहे. इथल्या पंचांगानुसार 3 वाजताच आम्हाला होळी पेटवायची भर दुपारी. तर बघूया कसं काय होईल. मंदिराची एक होळी असते मोठी, पण आम्ही ठरवलंय की आमच्या घरासमोर देखील लाकडं आहेत आमच्याकडे, पण जे मिळेल ते साहित्य त्याच्यामध्ये होलिका दहन करणार आहोत. हॅलो, गुड मॉर्निंग. सगळे माणसं असे ओळख देतात ना. तर होलिका दहन करताना काही निगेटिव्ह गोष्टी आम्ही दहन करणार आहोत. त्या कोणत्या तुम्हाला बघायला मिळेलच. तर पूर्ण ब्लॉग नक्की बघा. आणि आज नैवेद्य काय करायचं स्वरा? पुरणपोळी करायची की पुरी भाजी करायची? काय खायची? स्वराला खायची आमच्या पुरी भाजी. तर पुरी ऍक्च्युली माझा प्लॅन होता पुरण करावं. होळी रे होळी, पुरणाची पोळी आपण असं म्हणतो म्हणून मला वाटत होतं, पण काही हरकत नाही. नेक्स्ट मंथमध्ये पाडवा असेल, पाडव्याला पुरणपोळी असतेच, तुम्हालाही माहिती आहे, नव्याने सांगायला नको. आणि आज ऊन जरी दिसत असलं बाहेर आणि आपल्या भारतात जरी उन्हाळा असला तरी इथे -1 टेम्परेचर आहे. माहीत नाही, मध्ये 11-12 पर्यंत टेम्परेचर पोहोचलं, बरं वाटत होतं. मध्ये पिकनिकचे पण ब्लॉग तुम्ही पाहिले असाल, शॉर्ट ब्लॉग टाकले होते. पण आता काय झालंय, थंडी अचानक वाढली आहे आणि अजून बऱ्याच गोष्टी नवनवीन तुमच्यासोबत घेऊन येणार आहे. तर चला. ही जी लेडी आहे मागची, तिचा जो डॉग होता त्याने इथे ग्रासवर शी केली. तिने कॅरी बॅगमध्ये ती भरली आणि म्हणजे इथे असं रस्त्यावर कोणाच्या डॉगने शी केली तर ती त्वरित साफ केली जाते. आणि तसे बोर्डही लावलेले असतात इथे पोलला की डॉग पूप नॉट अलाउड असं. इथे पॉटीला पूप म्हणतात आणि सुसूला पी म्हणतात, हो की नाही का? पी आणि पूप. तर दाखवते तुम्हाला बोर्ड. हे बघा, इथे लिहिलेलं आहे, दिसलं? बॅगीट करायला लावलेलं, म्हणजे बॅगमध्ये भरून घ्या. चला आता आपली स्वरा जाणार आहे. आज एक्साइटेड आहे का होळीसाठी? आमच्या स्वराला पुरी भाजी, पुरणपोळी खूप आवडते. मुलांना शाळेमध्ये चिटचिट करून पाठवतो नेहमी, जा लवकर, आवर लवकर, खा लवकर, असं ओरडत असतो. इथल्या मॉम एकदम म्हणजे रिलॅक्स असतात त्याबद्दल. खाल्लं तर खाईल, नाही खाल्लं तर तो त्याचा. आणि इथल्या लोकांचं जेवणही थोडं थोडंच असतं. आपलं जेवण कसं राहतं पूर्ण ताट भरून, तसं इथले काय लोक सँडविच खातील, थोडंफार सॅलड खातील, 1 वाटी दही खातील, झालं यांचं जेवण. किंवा मग जे काही मीठ वगैरे असेल ते थोडंसं फ्राय करून खातील, बस. तर असं असतं, त्याच्यामुळे काय टेन्शन फ्री राहतं. कुकिंग पण यांना जास्त नसतं. काय ब्रेड तर मॉलला भेटतातच, तेच ब्रेड फक्त टोस्ट करतात मशीनमध्ये, तेच खायला देतात. हॅलो आसिन, गुड मॉर्निंग. या, से हाय. या, थँक्यू. तर माझी ती अरेबियाची मैत्रीण आहे आसिन म्हणून, ती टर्कीची आहे. तर भरपूर मैत्रिणी भेटल्या मला, टर्कीच्या जास्त भेटल्यात. आपल्या भारतीय पण मैत्रिणी आहेत, वेगवेगळ्या देशातल्या मैत्रिणी करायला सध्या मला आवडू लागले. तिथलं कल्चर जाणून घ्यायला आवडू लागले. तर ह्यांचं कल्चर वेगळे, पण ती मुस्लिम धर्मातली आहे, त्याच्यामुळे तिकडे जास्त करून तेच असतात वाटतं. ती मला विचारत होती तुमचा रोजा वगैरे आहे का, तू फास्टिंगवर आहे का? कारण मागच्या वेळेस मी तिला म्हटलं होतं मुस्लिम पीपलचं असतं, मला माहिती आहे. तर
तिने मला कॉफीसाठी इन्व्हाइट केलंय. बघूया जेव्हा जाईल तेव्हा मी तिच्यासोबत ब्लॉग बनवेल. हे बघा छोटी छोटी बाळं एवढे थंडीची घेऊन जावी लागतात, काय करणार. प्रॅममध्ये याच्यात त्याच्यात, कोणाच्या कॅरी बॅगमध्ये, कॅरी बॅग असते ना कांगारू बॅग त्यात. चला ब्लॉग खूप मोठा होईल. खूप गप्पा मारल्या आज, खूप दिवसातून ब्लॉग केला. म्हटलं चला होली स्पेशल काहीतरी ब्लॉग बनवा. अजून माझी आंघोळ नाही झाली, काय करणार. सकाळी 7ला उठले, तसा अथांगचा नाश्ता झाला का स्वराचा डब्बा, स्वराचा टिफिन, आमचाही स्वयंपाक करून घेतलाय. आता घरी जाऊन मी ओट्स खाणार. आणि आज बदाम भिजवायचं विसरले होते काल रात्री. भरपूर कामं असतात. मी क्लबला पण जाते सायकलवर, तर खूप थकलेले असते. इथून क्लब खूप लांब आहे, जिथे मी क्लबला जाते तिथे खूप लांब आहे. तर तिथे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी असतात फ्रीमध्ये, जसं इंग्लिश कम्युनिकेशन स्किल ॲडव्हान्समधलं, म्हणजे ब्रिटिश ॲसेंट कसे असतात काय ते शिकायला भेटतं. मी बिगनर बॅच पण अटेंड करते. माहिती आहे मला येतं ते बेसिक गोष्टी, वर्ड्स वगैरे, पण 4 लोक फ्रेंड होतात, त्यांच्याशी बोलता येतं. एक मला चायनीज मैत्रीण पण भेटली, तिचं नाव जीवू आहे. आणि अजून एक टर्कीचीच होती, पण तिचं नाव मी विसरले. तिने लिहून दिलं आहे मला बुकवर, पण थोडं प्रोनाऊन्सिएशन करायला थोडं प्रॉब्लेम येतं. आपले नाव आपण भारतीय लगेच घेऊ शकतो, तसंच बाकीच्या कंट्रीतल्या लोकांचं असतं. माझं नाव सोनल आहे, पण ते सोनाल म्हणतात मला. सोनाल, हॅलो सोनाल, असो. चला आता तयारीला लागते, आंघोळ वगैरे करते, माझी कामं करते, आणि डायरेक्ट आता होळीच्या वेळेस मी तुम्हाला भेटते. काय काय नैवेद्य केला, काय काय कशी तयारी केली दाखवेल. चला. हॅलो मैत्रिणींनो, हे बघा आंघोळ वगैरे झाली होती, म्हणजे दुपारी, सकाळीच सॉरी. आणि त्यानंतर थोडं घरातलं काम, दुपारचं जेवण, आणि आता इथे चालू आहेत माझ्या गरमागरम पुऱ्या. हो नारळ. तर आमच्या इथे होलिका दहन होणार आहे. काय हे बघा, टम्म फुगलेल्या पुऱ्या. मी थोडा रवा पण टाकला, थोडा क्रिस्पी पुऱ्या आमच्या इथं आवडतात. नाही काही क्रिस्पी होत नाहीये, थोडा टाकून पाहिलं, म्हटलं बघूया. पण झाल्यात, छान झाल्यात पुऱ्या. ही तुमच्याशी बोलता बोलता पुरी टाकली मी, ती चुकून धाऱ्यावर टाकली त्यामुळे. आणि आज स्वराची शाळा पण लेट सुटणार होती, आता ती भुकेली झाली असेल, तर तिला पुरी भाजी खूप आवडते. तर मी काय काय केलंय तुम्हाला दाखवते. चला. आधी भांडे बघा तुम्ही, मोठा कुकर वगैरे भरपूर भांडे निघालेत सकाळच्या नाश्त्याचे, जेवणाचे, प्लस कुकर आत्ताच्या स्वयंपाकाचा. इथे आपलं याचं पीठ आहे, हे पुरीचं पीठ आहे. कुरडई पापड आहेत, दोन प्रकारचे पापड कुरडई, आणि बटाट्याची मस्तपैकी कसुरी मेथी टाकून अशी भाजी केली आहे. आणि ह्या भाजी बरोबर पुरी अप्रतिम लागते. खूप सोपी भाजी आहे, काही नाही, जिरे मोहरी कांदा आणि कांदा लसूण मसाला, धना पावडर, लाल तिखट, मोजकेच मसाले टाकून बनवली. त्यानंतर इथे मी खीर बनवली. ॲक्च्युली माझं काय झालं, जे तूप असतं ना ते संपलं, आळली आहे खीर, तर ह्यात थोडं दूध टाकावं लागणार. अशा पद्धतीची शेवायाची खीर आहे ही, गरमागरम, अजून गरमच आहे बघा. आणि नैवेद्यापुरतंच थोडासा वरण भात केला. इकडे पुऱ्या चालू आहे. आणि इथे पालखाचे भजे करायचा बेत होता माझा, म्हणजे थोडेसेच करणार आहे, कारण एवढं तेलकट म्हटलं, आमच्या घरात जास्त तेलकट चालत नाही. आणि आमच्या इथे एक नियम असतो, आत्ता तेलकट खाल्लं ना तर 15 दिवस मग तेलकट नाही खायचं. मग काही ऑकेजन असलं किंवा काही असलं बड्डे वगैरे, तर तिथे खाल्लं जातंच. पण घरी जर असू आम्ही तर हा नियम पाळतोच. 15 दिवस मग अजिबात काहीच नाही. नॉनव्हेज पण आमचं तसंच असतं, 15-20 दिवसातून एकदा, कायम नाही. बरेच जणांना वाटतं परदेशी राहतात म्हणजे तिथले लोक नॉनव्हेज जास्त खातात, तर हे पण खात असतील. जे आमच्या फॅमिलीत किंवा फ्रेंड्समध्ये वाटतं म्हणून सांगते, बाकी काही नाही. तर असं काही नाही आहे. इथे मशरूम भेटतात, पनीर भेटतं, पालक भेटतो मॉलला, ब्रिटिश मॉलला बऱ्याचशा भाज्या भेटतात. केल म्हणून एक सॅलडचा प्रकार आहे, त्याचीसुद्धा भाजी छान लागते आपल्या करडईसारखी, तर ती पण आम्ही करतो. कोबी भेटतो, फ्लावर भेटतो, बटाटे, फ्रोझन वटाणे, आणि इंडियन मार्केटला भरपूर भाज्या भेटतात. तर आता सध्या मी थोड्याशा 5-6 पुऱ्या केल्या. नैवेद्याचं ताट भरून घेते, भज्याचा एक घाणा काढून, म्हणजे मग कसं स्वरा आता थोडंफार जेवेल तर ती भुकेली झालेली असेल. नैवेद्याचं ताट काढलं की ती खायला रिकामी.
ते आल्यावर थोडंफार 1-2 पुऱ्या खाईलच, तिला कंट्रोल नाही होणार. मग म्हटलं सगळी तयारी करून घ्यावी. तर बघा असा काहीसा बेत आहे. अजून मला रेडी व्हायचंय, स्वराला रेडी व्हायचंय. आमची अजून होळी पेटायची आहे. स्वयंपाक तर रेडी आहे. चला नंतर भेटते, आता होळी पेटवायच्या वेळेसच भेटते. तुम्ही या होळीला काय बेत केलाय? तुमच्या घरी नक्कीच पुरणपोळी झाली असणार. आमच्या स्वराची इच्छा की पुरी भाजी कर. पुरी भाजी खूप दिवस झाले खाल्ली नाही आणि दिगंबर यांना वाटत होतं की पुरणपोळी करावी. दोन्ही मला सारखंच आहे. पुरणपोळीचा स्वयंपाक केला काय आणि हे पुरी भाजी केलं काय सारखंच आहे, काही फरक नसतो, सारखंच जातं ते. तर चला आता मी फटाफट हे आपले भजे टाकते नैवेद्यासाठी. बाकीचे आता मी नंतर तळेल किंवा नाही तर मग आत्ताच तळून घेईल, कारण मला परत पुऱ्या पण तळायच्यात. 2-2 तळणीचे पदार्थ शक्य होत नाही जेवायला बसल्यावर. आला हा, हे बघा आला. काय बघा कसं करावं आता, याला सुसू आलीये. गॅस थांब 2 मिनिटं आले. हे असं असतं मैत्रिणींनो, काय करावं, काही काम करायला गेलं की आमच्या अथांगचं काही ना काही असतं. चला त्याला स्वतःनी जाता येत नाही, आमच्या इथे बाथटब असतो ना. चल चल चल. होळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी होली. तुमची होळी कशी गेली कमेंट करून सांगा. लवकर कमेंट करा आणि माझा व्हिडिओ लाईक नाही मन लाईक शेअर करा. बाय बाय. अथांगला मी डबल कपडे घातलेले आहेत. तुम्ही म्हणाल थंडीचं, खूप थंडी आहे बाहेर, 1 डिग्री टेम्परेचर आहे आणि त्याच्यामध्ये स्वराने स्लीवलेस घातले आहे ना स्वरा. राहू दे कोट, थंडी वाजते. ब्रिटिश लोकच राहतात आमच्या इथे. पाहिलं असेल की कुणी असं लक्ष नाही देते या बाबाचं काय चाललंय काय नाही, ते त्यांचं निघूनही गेले बघा, है ना दिगंबर. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही चप्पल घालून पूजा करताय, आम्हाला घरात सुद्धा चप्पलच घालून राहावं लागतं इथे, कारण आपण मराठी लोक किंवा भारतीय लोक घरात चप्पल घालत नाही, पण इथे घालावीच लागते. तर आता ही जी फरशी आहे ती बर्फा एवढी थंड आहे, त्याच्यामुळे मी घरातल्या चपला घालून पूजा करणार आहोत. आणि काहीतरी 6 वाजेनंतर ग्रहण लागणार आहे, त्याच्यामुळे आम्हाला लवकर होलिका दहन करायचंय उजेड असतानाच. तर नैवेद्याचं ताट रेडी आहे आपलं. चला. कार्डबोर्ड वाला गंध. कार्डबोर्ड. तर इथे ना मी पुठ्ठच हे जाळलं, त्याचा अंगारा लावायचा असतो सगळ्यांना. अशा पद्धतीने आपली पूजा झालेली आहे, नैवेद्य वगैरे होऊन झालंय. आणि आता अजून बी होळी करायची आहे. त्याला वाटतं अजून बी होळी नाही झालेली. काय होतंय ना, पाऊस यायला लागलाय बाहेर बघा तुम्ही, काळा ढग आहे, तर पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळे ते विजतंय. असो चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि आता मी जेवायला वाढते मुलांना. ओके, नेहमीप्रमाणे नैवेद्याचा मान आमच्या स्वराचा असतो. आम्ही काय करतो, इथे काय गाई वगैरे नसतात, तर आमची एक गाय आहे, तीच हा नैवेद्य खाऊन घेते. ओके नाही दिगंबर यांना. तर आज इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओत, तोपर्यंत बाय बाय.